तुम्ही जर या पद्धतीने हे खमंग झणझणीत भरीत करून खाल्लत किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या अशा व्यक्तीला हे भरीत खाऊ घातलं जो व्यक्ती अजिबात वांग खात नाही, तर तो पुन्हा पुन्हा मागून खाईल। भरीत करण्यासाठी मी इथे एक मोठं वांग घेतलेलं आहे, काळं वांग। हे हलक्या वजनाचं घ्यायचं, जड असेल तर आतमध्ये खूप बिया असतात। आणि 2-3 टोमॅटो, 10-12 वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत। या सगळ्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहेत 1-2 पाण्याने। नंतर वांग्याला अशा चिरा पडायच्या आहेत। वांग धुण्याच्या आधीच आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे आणि कापल्यानंतरही आतमधून बघायचं आहे की त्याच्यामध्ये कीड वगैरे असेल तर। आता या चिरांमध्ये आपल्याला मिरच्या भरायच्या आहेत, मिरच्या किंवा तुम्ही लसूणही भरू शकता, त्याने छान अशी चव येते वांग्याला। आता या वांग्याला आपल्याला तेल चोळायचं आहे भाजण्यापूर्वीच। तसेच आपल्याला टोमॅटोला सुद्धा तेल लावायचं आहे। सगळ्या भाज्यांना आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी एक जाळी ठेवली, त्याच्यावर सर्वप्रथम मी वांग भाजून घेणार आहे। वांग आपल्याला मध्यम आचेवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। वांग आपल्याला सतत असं फिरवायचं आहे, म्हणजे ते सगळीकडून छान असं भाजलं जाईल। अगदी आतपर्यंत भाजायचं आहे वांग। बाहेरून भलेही आपल्याला ते करपलेलं दिसेल, पण ते आतपर्यंत छान असं मऊ होईल। वांग असं व्यवस्थित फिरवून झाले, ते छान असं खरपूस भाजून झाले। आता आपण एका ताटामध्ये त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तसंच आता याच जाळीवरती आपल्याला ह्या वाटाण्याच्या शेंगा, ज्या आपण थोड्याशा ओपन करून ठेवल्या होत्या, त्याही भाजून घ्यायच्या आहेत। ह्या वाटाण्याच्या शेंगाही आपल्याला एक 5 ते 10 मिनटं मध्यम आचेवरती भाजायच्या आहेत, खूप जास्त करपवायच्या नाही आहेत। ह्या हलक्याशा भाजल्या गेल्या तरी चालेल। आता इथे मी 2 बटाटे आणि जे 3 टोमॅटो आपण धुवून त्याला तेल लावून ठेवलं होतं आणि एक लसूण, अख्खा कांदा लसणाचा, हे भाजून घ्यायचं आहे। बटाटे मी आधीच शिजवून घेतलेले आहेत, कारण ह्या जाळीवरती त्याला भाजायला थोडा वेळ लागेल। टोमॅटो पटकन भाजले जातात। आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा पलटत राहायच्या आहेत, म्हणजे त्या सगळीकडून छान अशा भाजल्या जातील। आता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या थंड झालेल्या आहेत। थंड झाल्यावर आपण ह्यांना सोलून घ्यायचे। सर्वात पहिलं मी वाटाणे सोलून घेणार आहे। हे जे शेंगा आहेत त्यातले मटार काढणार आहे, बाकी साली त्याच्या फेकून द्यायचे आहे। मग बटाटा मी त्याच्या साली काढणार आहे, म्हणजे ऑलरेडी जो आपण शिजवला होता आणि मग भाजला याच्यासाठी, कारण याला छान असा स्मोक येतो गॅसवरती हे भाजल्यानंतर, म्हणून आपण ह्याला थोडा वेळ भाजू दिलं आहे। आता टोमॅटोही तसेच सोलून घ्यायचे। छान असे त्याचे स्किन आपल्याला जी करपलेली आहे ती काढून फेकायची आहे। आता वांग्याची साल काढून घेऊया, म्हणजे वांग्याचं जे करपलेली स्किन आहे ती काढून घेऊया। अगदी अलगद निघतं हे, छान असं खरपूस भाजलं गेलं। आता त्याच्यात जे आपण मिरच्या भरल्या होत्या त्याही काढून घेऊया। छान असं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं सोलून झालेलं आहे वांग। त्याच्यासोबत आपण जी लसूण भाजली होती तीही सोलून घ्यायची, म्हणजे जी स्किन आहे लसूणची करपलेली ती आपल्याला फेकून द्यायची आणि आतला जर लसूणचा गर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे भाजलेला। व्यवस्थित असं सोलून झालेलं आहे। आता या सगळ्या भाज्या आपल्याला स्मॅश करायचे आहेत। लसूण, टोमॅटो, बटाटा, मिरच्या आणि वांग हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। मटार आपल्याला नाही स्मॅश करायचे, ते अख्खेच टाकायचे, ते अख्खे असे छान दिसतात त्याच्यामध्ये। आता मी सर्वप्रथम हे वांग आतून असं छोटे छोटे त्याचे तुकडे करणार आणि मग स्मॅशरने त्याला स्मॅश करणार, म्हणजे ते इझी जाईल स्मॅश करायला। तसंच आपल्याला बटाटा आणि टोमॅटोसुद्धा स्मॅश करून घ्यायचं आहे। सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा अगदी स्मॅशरने दाबून त्याचा पूर्ण लगदा करायचा आहे, खूप बारीक असं स्मॅश करायचं आहे। बटाटा, टोमॅटो सगळं चांगलं आपल्याला स्मॅशरने बारीक करायचं आहे। हे चांगलं बारीक केल्यावर ह्या भरीतची चव खूप अप्रतिम होते। त्याचे मसाले वगैरे छान असे मिक्स होतात त्याच्यात आणि त्याची चव खूप वाढते। आता ह्या सगळ्या भाज्या चांगल्या बारीक करून झालेल्या आहेत। ह्या मी जे लसूणही आपण भाजलेलं होतं तेही ह्याच्यामध्येच बारीक करून, म्हणजे स्मॅश करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया, म्हणजे या भरीतला आपण फोडणी देऊया। इथे मी गॅसवरती कढई ठेवली। कढई शक्यतो लोखंडाची किंवा बिडाची घ्यायची, त्याने भरीतची चव छान होते। आता तेल ओतायचे। तेल मी राईचं घेतले। राईच्या तेलाने भरीतची चव खूप छान लागते, तुम्ही नॉर्मल तेलही घेऊ शकता। तेल गरम झाले, आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं छान असं तडतडलं की हिंग घालायचं आणि मग आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा आणि भरीतमध्येच, म्हणजे वांग्यामध्ये जी मिरची भरली होती त्याला बारीक तुकडे करून ती पण यातच घालायची आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि मग यात हळद घालायची आहे। व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे।
सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा परतायच्या आहेत. ह्या मसाले ह्या तेलामध्ये छान असे भाजायचे आहेत. आता आपण जे वाटाणे जे भाजून ठेवले होते आणि सोललेत ते यात घालायचे, हे परतायचे आणि मग स्मॅश केलेल्या भाजलेल्या भाज्या या सगळ्या घालायचे, जसं वांगं, बटाटा आणि टोमॅटो. छान असं परतून घ्यायचं. हे सगळे मसाले चांगले एकजीव झाले पाहिजेत असं आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे. आणि मग याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची. आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी या चांगल्या भाजलेल्या आहेत. आता एक वाफ काढून झालेली आहे. आता त्याच्यात हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं. गरमागरम झणझणीत खमंग असं आपलं भरीत तयार आहे. हे भरीत आपण चपाती, भात, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो. खूप अप्रतिम चवीला लागतं. हे सगळं स्मोकी फ्लेवर जे चुलीवरती बनतं अगदी सेम तसंच लागतं. या भरीतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.